नमस्कार. मी सौ अक्षदा अनिरुद्ध कुलकर्णी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आकार विभागाची प्रमुख. या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी गणित, इतिहास आणि खगोलशास्त्र या तिन्ही शास्त्रांचा अभ्यास करत भारतीय ज्ञान परंपरेचे नवीन नवीन पैलू आपल्यासमोर उलगडले आहेत. सरांचं जे प्रशिक्षण आहे मेन ते इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापन यातलं असून सुद्धा रामायण आणि महाभारत यासारख्या ग्रंथांचे वैदिक कालखंडावर त्यांचा अभ्यास आहे. आज आपल्यासोबत आहेत निलेश निळकंठ ओक. सर, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. मुलाखतीला सुरुवात करूया. सर, तुमची पार्श्वभूमी ही अभियांत्रिकी आणि इंजिनिअरिंग यामधली आहे, तरी पण तुम्ही या क्षेत्राकडे कसे काय ओढला गेलात? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की हा कॉन्ट्रास्ट आहे, म्हणजे ज्यानं इंजिनिअरिंग केलं आहे त्याने ह्याच्यात जाऊच नाही आहे, तुम्ही असं म्हणत नाही आहे, मी विनोदानं म्हणतो आहे. याच्या मागचं कारण असं की मी म्हणेन कुतूहल आणि त्याच्या पुढे जाऊन जिज्ञासा. कुतूहल म्हणजे आपण कसं म्हणतो की मला त्यात इंटरेस्ट आहे, कोणी काहीतरी केलं तर मी ऐकेन वगैरे, पण स्वतः काही करतो असं नाही. जिज्ञासा ही थोडीशी त्याच्या पुढची गोष्ट आहे आणि मला कुतूहलच होतं. म्हणजे सुरुवातीला मी व्होरॅशियस रीडर होतो. आई वडील दोन्ही प्राथमिक शिक्षक. त्यांनी कशावरही मला रेस्ट्रिक्ट केलं नाही, म्हणजे काय काय वाचतोय वगैरे काही नाही, काही वाचलं तरी चालायचं. त्यातून आपलं एक बेस होतो ज्ञानाचा. म्हणजे ज्ञान हे सुद्धा ज्ञानगम्य आहे, म्हणजे ज्ञान समजायला सुद्धा काहीतरी ज्ञान असावं लागतं. तर ते वाचून झालं आणि मग प्रत्येक वेळी मला क्युरिओसिटी, म्हणजे असं क्युरियस वाटायचं की हे असं कशामुळे असेल, किंवा हे का, किंवा हे खरं आहे का, किंवा अतिशयोक्ती असेल का, की खरोखर तसं असेल. आणि मग त्याची जेव्हा मी उत्तरं मिळवायचा प्रयत्न केला त्याच्यात लक्षात आलं की बऱ्याच लोकांना काहीच माहीत नसतं. म्हणजे आपण त्यात सगळे येतो, पण मग म्हटलं आपल्याला काही शोधून काढता येतं का, तर हा विचार होता. नंतर खूप अनेक वर्ष गेली मध्ये. सो मी म्हणेन अंडर ग्रॅज्युएट मी असताना इंजिनिअरिंगमध्ये, तेव्हा मी टिळकांचं ओरायन सुरू केलं. आणि ते क्युरिओसिटी होती की काय केलं तरी बघूया आणि आपल्याला कळतं का बघूया. तेव्हा ते कळलं की नाही माहीत नाही, पण तीच क्युरिओसिटी अनेक गोष्टीमध्ये मग ती झाली. म्हणजे आता तर मला असं होतं की कोणताही विषय असो तर मला त्यात असं वाटतं की आपण त्यात जावं, डीप जावं. आणि त्याच्याच मग काही गोष्टीवर मी स्वतः संशोधन करायचा प्रयत्न केला. ज्याच्यामध्ये यशस्वी झालो त्याच्याबद्दल आपण बोलतो आहे, ज्याच्यामध्ये अयशस्वी झालं त्याच्याबद्दल आपण बोलत नाही, असंच असतं. पण तुमचं जे सायन्सचं बॅकग्राऊंड होतं त्याचा ह्याच्यात काही फायदा झाला का, की दुसरी स्ट्रीम असती कदाचित तर काही वेगळं घडलं असतं, काय वाटतं? नाही, फार चांगला प्रश्न आहे. अशा करता की तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करताना, आता तुम्ही कम्प्युटिंग इंजिनिअरिंगमधले आहात, तर त्यात आपण जे शिकत असतो ना त्याचा आपल्याला न कळत परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणजे समजा चार्टर अकाउंटंट असतील तर ते चार्टर अकाउंटंट सगळ्या गोष्टीकडे चार्टर अकाउंटंट म्हणूनच बघतात. तर तसं होतच होतं. म्हणजे डॉक्टर, मेडिकल डॉक्टर तशा अर्थानं बघतो. तर इंजिनिअरिंगचं झाला, म्हणजे इंजिनिअरिंगचा इफेक्ट झाला. कदाचित असं वाटत असेल, तेव्हा खरं माहिती होतं की नाही माहीत नाही, पण म्हणजे मी आता काय करतो आहे, म्हणजे 12वीमध्ये सायन्स घेतलं आहे, म्हणजे मी सायन्सचा विद्यार्थी आहे. आणि त्यामुळे असं होतं की अच्छा मला सायन्सचा विद्यार्थी तर मला कळायला पाहिजे. आणि मला असं, म्हणजे माझी देवकृपा म्हणेन मी, की असं होत गेलं की मला जे इंट्युशन लेवलला वाटायचं की हे सायन्स आहे, ते मग मी पुढे जेव्हा अभ्यास करत गेलो तेव्हा मला लक्षात आलं की तेच सायन्स आहे. आणि मी तुम्हाला असंही स्टेटमेंट करू इच्छितो, कारण ते खरंच माझ्या आता अनुभवाला आलेलं आहे, जगभरचं, भारताबद्दल असं नाही, की आत्ता समजा तुम्ही जगातली जर सायन्सची फॅकल्टी घेतली, फॅकल्टी म्हणजे अकॅडमिक म्हणत नाही आहे, BS MS काय PhD ज्या डिग्री असतील, तर मी असं म्हणजे काय म्हणायला असं असर्ट करायला तयार आहे, म्हणजे माझ्याकडे पुरावा सांगू शकतो की त्यातल्या 90% लोकांना खरं सायन्स म्हणजे काय कळत नाही. पण म्हणून माझं भाग्य समजतो, म्हणजे मी हुशार असं नाही म्हणत, माझं भाग्य समजतो की मला नक्की सायन्स म्हणजे काय असं मला इंट्युटिव्ह लेवलला जे वाटत होतं तेच मला नंतर समजा सर कार्ल पॉपर किंवा आपल्या परंपरेतले विनोबा भावे यांच्यातून मला कळत गेलं. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं. म्हणजे मी असं म्हणेन की जिथे विज्ञान, म्हणजे आत्ता मॉडर्न सायन्स ज्याला आपण म्हणतो, आधुनिक विज्ञान म्हणतो, ते जिथे थांबतं तिथून आपल्या दर्शनशास्त्रातलं न्यायदर्शन सुरू होतं. आता सगळीकडे IKS, इंडियन नॉलेज सिस्टीम ह्याच्यावर चाललंय, NEP पण आलेली आहे. तर त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारायचे होते. फाउंडेशन स्टेज हा जो टप्पा आहे, प्रारंभिक टप्पा जो आपण म्हणतो, त्याच्यामध्ये कोणते घटक आपल्याला जास्त अर्थपूर्ण रीतीने अजून शिकवता येऊ शकतील? म्हणजे प्राथमिक म्हणजे कोण काय वयोगट वगैरे असं म्हणताय? 3 ते 8 असं. मला वाटतं आपण म्हटलं ना ज्ञान हे ज्ञानगम्य असतं. त्या सुरुवातीचं जे ज्ञान आहे ना त्याच्यामध्ये आपण सुद्धा बरेच वेळा लहान मुलांना म्हणतो की प्रश्न विचारू नकोस, नुसतं ऐक आणि फॉलो कर. मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे.
म्हणजे त्यांना एखादा प्रश्न क्युरियस विचारला तर ते अर्ध्यात थांबवू नये, प्रश्न विचारूया. पण असं म्हणू शकतो की आत्ता ते तुला नाही कळणार, पण आत्ता तू हे समजून घे. तर आपल्या म्हणजे माझ्या लहानपणी तरी, आणि तुमचं काय होतं तुम्ही सांगू शकता, की एक पाठांतरावर भर होता. आणि काय म्हणजे पाढे असायचे आपल्याला समजा. तर तेच माझी मुलगी जेव्हा अमेरिकेमध्ये शिकते तर ती म्हणायची, म्हणजे तिला असं व्हायचं की मी 7x5, तर मी लगेच नंबर सांगायचो. त्यात काही मोठं आश्चर्य असं नाही, तिला आश्चर्य वाटायचं. कारण त्यांच्याकडे मल्टिप्लिकेशन टेबल्स असतात, म्हणजे इंडिव्हिज्युअली 7.5, पण त्याचा 7.6शी काही संबंध नाही. पण हे जे काही प्रचंड विज्ञान जे आपल्याकडे निर्माण झालेलं आहे, म्हणजे एक बुद्धिमत्ता कसं करावी, आता ह्याचा जो उगम आहे ना, म्हणजे पाढ्यांचा उगम हा आपल्या ऋग्वेदामध्ये आहे. म्हणजे गृत्समद हा आपल्या महाराष्ट्रातला जुना होऊन गेलेला ऋषी आहे ऋग्वेदातला, यवतमाळच्या जवळचा असं म्हटलं जातं. असा नक्की आपल्याकडे पुरावा मिळत नाही, पण तो विणकर होता. किंवा जे कापूस आहे त्याचं डोमेस्टिकेशन जे करायचं असतं ते त्याने केलेलं आहे. तो पाढे म्हणायचा, कारण तो विणकर होता ना. किती झालं 1-2 असं तो करत होता. तर मला असं वाटतं ह्या वयोगटामध्ये त्यांना फार काहीतरी इंटरेस्टिंग असं करण्यापेक्षा एक जे बेसिक झालं पाहिजे. म्हणजे समजा आता खगोलशास्त्र माझा विषय आहे, तर मी म्हणेन 7 वारांची नावं जी आपल्याकडे व्हायची, महिन्यांची नावं, नक्षत्रांची नावं, आणि त्याच्या पुढे जाऊन समजा आकाशात त्यांना रात्री घेऊन जायला हरकत नाही की नक्षत्र ते ओळखता येतात का, तर ते कनेक्ट करू शकतात. म्हणजे मला वाटतं असं फाउंडेशन बिल्ड करावा त्या काळामध्ये. त्या काळामध्ये त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे अशी 3 ते 8 वर्षाच्या मध्ये मी अपेक्षा करत नाही. काही एक्सेप्शनल असू शकतात. कोणते शिकवता येतील असंच? सगळेच तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी आता अमेरिकेमध्ये समर कॅम्प असतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मी जाऊन बोलतो. तर तो 3 ते 8 तर नाही, पण साधारण 6 ते 7 इथपासून ते 17 वर्षापर्यंतची लोक असतात. आणि मी तुम्हाला सांगतो की 6-7 वर्षाची मुलंसुद्धा इतकी शार्प आणि इतकी ॲब्झॉर्बिंग असतात. म्हणजे तुम्ही जे सांगाल ना ते ॲक्सेप्ट करू शकतात आणि समजू शकतात. तर असं मला वाटत नाही की कोणत्या वयाचं रेस्ट्रिक्शन आहे. फक्त एक सांगेन की आपल्याला सगळी मुलं आपण घेतले तर आता आपण काय झालं आहे, सगळं मोनोटॉनिक सगळं करून टाकलेलं आहे. म्हणजे तेच सगळं शिक्षण, सगळ्याच मुलांना तेच शिक्षण. बरं, कधी कधी आपल्याला शक्य नसतं वेगवेगळं शिकवायला, पण ते आपल्याला एक समजायला पाहिजे. हा भारतीय संस्कृतीचा फार मोठा आधार आहे की भारताकडे आपल्याकडे ड्युअल डिग्री प्रोग्राम होता. म्हणजे एक असं की ज्याला काय म्हणूया आपण, उत्तम वागता येतं त्याला एक प्रकारची डिग्री, आणि दुसरं समजा ज्याला बुद्धिमत्ता म्हणजे समजायचं असं आहे त्याला विद्यास्नातक, आणि ज्याला डिसिप्लिन समजतो, विद्येत कदाचित इंटरेस्ट नसेल त्याला व्रतस्नातक. तर असं आपल्याला मुलामध्ये थोडंसं समजून घ्यायला पाहिजे की काही मुलांना समजा ते एखाद्या गणितात इंटरेस्ट नाही आहे, काही मुलांना काहीतरी एखाद्या विषयात इंटरेस्ट नाही, तर राहू दे ना. सगळ्याच लोकांनी सगळ्याच विषयामध्ये काही एक्सपर्ट व्हायला पाहिजे अशी गरज नाही. संस्थेत आमचा मूल्य शिक्षणातून बालशिक्षण या गोष्टीवर थोडा भर आहे. आमच्या बालवाड्या त्या ह्याने चालतात. तर पुराणातल्या अशा कोणत्या कथा मुलांना सांगता येतील की जेणेकरून मूल्य शिक्षणासाठी आम्हाला त्याचा उपयोग होईल? आता पुराणाची तुम्हाला पोझिशन सांगतो कुठे. म्हणजे आपल्याकडे इतिहास आहे, म्हणजे रामायण महाभारत, नंतर मध्ये पुराण आहेत, आणि दुसऱ्या बाजूला पंचतंत्र सारखी गोष्ट आहे. तर पंचतंत्र ही पूर्ण फिक्टिशियस आहे. म्हणजे लोकांना असं फिक्शन, असं मिथॉलॉजी असं म्हणतात, आणि आपल्या इतिहासाला मिथॉलॉजी म्हणतात. ते अत्यंत चुकीचं आहे. आणि बाहेर जगातली लोक आता म्हणत नाहीत, भारतातलीच लोक अजून मिथॉलॉजी म्हणतात. तेच बदलायला पाहिजे. पण पंचतंत्र हे पूर्ण फिक्शन आहे ना, पण त्याच्यासारखा उत्तम ग्रंथ नाही. तर मी म्हणतो पंचतंत्र शिकवावं, आणि रामायण महाभारत जे आपले इतिहास आहेत ते शिकवावे. पुराण शिकवायला हरकत नाही, पण पुराणाचा उद्देश थोडासा वेगळा आहे. मग ते मला वाटतं सुरुवातीला जर पुराण शिकवलं तर त्याच्या पुराणात अतिशयोक्ती असतात. म्हणजे आपल्या मूव्हीमध्ये जसं आपण दाखवतो की 5व्या मजल्यावरून सुद्धा उडी मारतो तरी त्याला काही हिरोला होत नाही, तसा थोडासा प्रकार पुराणामध्ये असतो. पुराणाची थोडीशी परिस्थिती अशी आहे, आपण काय म्हणूया, म्हणजे जे इतिहास आहेत ते म्हणजे आपलं ज्वेलरीचं शॉप, आणि पुराण म्हणजे आपण म्हणतो गोल्ड माईन. म्हणजे त्यात बरीच माती बाजूला करावी लागते तेव्हा कुठे गोल्ड मिळतं. हे पुराणाची परिस्थिती आहे. तर मी पुराण नाही सजेस्ट करणार, कारण लोकांच्या मनामध्ये एक्झॅजरेशन आणि मग हे खरं असेल का म्हणून त्यांचा विश्वासही जाऊ शकतो. पण पंचतंत्र वापरावं मला असं वाटतं, आणि रामायण आणि महाभारत. लय, स्मरणशक्ती आणि मौखिक परंपरा यांना लहान वयात शिक्षणात स्थान असावं का, आणि किती असावं? खूपच असावं. आता कसं झालं, मधल्या काळामध्ये ना ह्या ज्या गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये होत्या, म्हणजे घोकमपट्टी आपण ज्याला म्हणूया, त्याची फार म्हणजे काय टर उडवण्यात आली की हे काय, हे किती बॅकवर्ड आहे वगैरे, असलं काही करायचं लक्षात ठेवायचं गरज नाही. मी माझ्या संशोधनातली गोष्ट सांगतो. लहान मुलांकरता सोडून द्या, अगदी मोठ्यांकरता सुद्धा बरीच लोक येतात आणि म्हणतात की तुमचं बघितले पॉडकास्ट किंवा पुस्तक वाचली, खूप मस्त आहे, मला पण तुमच्यासारखा रिसर्च करायचा आहे, कुठे सुरू करू, हे विचारतात. पण मी त्याच्यानंतर सांगतो की नक्षत्रांची नावं पाठ आहेत का तुमच्याकडे,
ते म्हणे नाही ते कळलं, ते विकिपीडियामध्ये आहे. नाही म्हटलं नाही, त्याच्याशिवाय काही होत नाही. म्हणजेच तुम्हाला ते पाठ पाहिजे, कारण ते जोपर्यंत डोक्यामध्ये नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच सॉल्व्ह करता येत नाही. म्हणजे असं होणार का की गाणं गाताना ते जे स्वर आहेत एखाद्या रागाचे ते माहीत आहेत, आता मी गायला करतो इकडे बघतो, असं नाही होत ना. ते इंटरनलाइजच करावे लागतील. त्यामुळे मला वाटतं ह्या काही गोष्टी परत आणल्या पाहिजेत. फक्त त्या फोर्सफुली सगळ्यांनाच आपण करायला लावत होतो. त्याच्यामध्ये काही वेळा काय होतं, काही जणांची ती कॅपॅसिटीच नसते, तर त्यांना कशाला फोर्स करायचं. ते आपल्याला डिस्टिंग्विश करता येतं. आणि हे आपल्याकडे सगळी उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ गाण्याच्या परंपरेमध्ये आहेत की जो उत्तम गुरु असेल तो प्रत्येक आपल्या शिष्याचं त्यांचं टोनॅलिटी काय आहे, त्यांची अबिलिटी काय आहे त्याप्रमाणे सांगायचं. की त्याला जरी इच्छा असली नाट्यसंगीत करायची तर तो म्हणे तू नाट्यसंगीत नको करू, तू भावगीत कर किंवा काहीतरी दुसरं कर. तसं आपल्याला थोडंसं करता आलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. आता आपण थोडं 9 ते 14 या वयोगटाकडे जाऊया. खगोलशास्त्र आणि भूगोल तसंच गणित हे विषय IKS संदर्भाने अजून इंटरेस्टिंग पद्धतीने कसे काय मुलांना शिकवता येतील. हां, मग आता तुम्ही अजून जेव्हा इंटरेस्टिंग म्हणता तेव्हा त्याच्यामध्ये अझम्पशन आहे की आता ते इंटरेस्टिंग पद्धतीनं शिकवलं जातं काही ठिकाणी. हां, नाही जर काही ठिकाणी असेल तर ती भाग्याची गोष्ट आहे. कारण मी जेव्हा बरेच वेळा बघतो ते फार बोरिंग प्रकाराने शिकवलं जातं. म्हणजे कसं, आता अगदी इथलेही कोर्सेस घ्या किंवा अमेरिकेतलेही कोर्सेस घ्या किंवा आता अंडर ग्रॅज्युएटमध्ये फिजिक्स आणि ॲस्ट्रॉनॉमीचे कोर्सेस घेतात ना, इतक्या बोरिंग पद्धतीनं, म्हणजे अमेरिकेतलं तरी मी बघितलं, इथलं मला माहिती नाही, ते शिकवलं जातं. किंवा अचानक जम्प करून तिथी कशी काढायची. आणि अरे म्हणजे त्याचा जर तुम्हाला रोजच्या आयुष्यात उपयोग नसेल तर लोकांना काही त्याच्याशी देणं घेणं नसतं. त्याचा मला असं वाटतं की आपण त्याचा उलटा वापर करावा. म्हणजे असं वाटतं की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुम्हाला सीझन समजा आपण समजून घ्यायचं आहे, सीझन का बदलतात असा प्रश्न तुम्हाला माहिती आहे का, सीझन का बदलतात, इतकं साधा जरी प्रश्न विचारला तरी लोकांना आश्चर्य वाटतं की अरे हो, म्हणजे सीझन मला माहिती आहेत पण मला माहिती नाही. मग पृथ्वीच्या 4 मोशन, म्हणजे तुम्हाला आधी जर प्रॉब्लेम सांगितला आणि तो सोडवण्याकरता जर तुम्ही शिकवत गेलात तर अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एंगेज होऊन ऐकू शकतात. सो त्या अर्थानं शिकवायला काही हरकत नाही. दुसरं असं की आता एक ॲस्ट्रोफिजिक्स ह्याचं एवढं फॅड झालं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. म्हणजे आता मला बरेच लोक येतात आणि सांगतात की म्हणजे मी एक ॲस्ट्रॉनॉमी करतो असा लोकांचा समज आहे. हां, म्हणजे मी ॲस्ट्रॉनॉमी करतो असं काही लिमिटेड नाही. तर म्हणतात की माझ्या मुलीला ॲस्ट्रोफिजिक्स करायचं आहे कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये. तर मी असं काही लोकांची म्हणजे मागच्या 1 वर्षामध्ये अनेकांची मतं चेंज केलेली आहेत की आता ॲस्ट्रोफिजिक्स करू नका. म्हणजे मी ॲस्ट्रोफिजिक्सच्या विरुद्ध आहे का, तसं अजिबात नाही. पण बरेच वेळा मी म्हणतो की तुम्ही जाऊन बघा आधीच्या लोकांनी ॲस्ट्रोफिजिक्समध्ये PhDमध्ये काय केलं आहे आणि त्याच्यातला तुम्हाला इंटरेस्टिंग विषय वाटेल तो घ्या. कारण बरेच वेळा एखाद्या स्टारवर फोकस करायचं, तिथले रेज घ्यायचे, ते इन्फ्रारेडमध्ये बघायचे आणि तिथे कॉपर आहे आणि काहीतरी सल्फर आहे. ते इतक्या मिलियन लाईट इयर्सवर दूर आहे, त्याचं तुम्ही काय करणार. म्हणजे त्याचा उपयोग असू शकतो. त्याच्या उलट आपण जर आपल्यापासून सुरुवात केली ना तर त्याच्याशी लोक रिलेट करू शकतात. म्हणजे सीझन, त्यातून होणारे रोग, मग त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमी आली, त्याच्यामध्ये मेडिसिन येईल, त्याच्यामध्ये तुमची जीवनचर्या येईल, मग ते लोक रिलेट करू शकतात. आणि वाहन जे आपण म्हणतो नक्षत्राचं, हे वाहन असेल तर एवढा पाऊस पडेल. उदाहरणार्थ काय वाहन असतं माहिती आहे तुम्हाला, म्हणजे काय सांगतात, म्हणजे समजा समजा आता आपल्याला मृगशीर्ष आहे, त्याचं काय वाहन म्हणजे असं माहिती आहे तुम्हाला? नाही, मला एक्झॅक्ट नाही. कोणाला माहिती आहे इथे नक्षत्राचं वाहन वगैरे, म्हणजे काय तुम्हाला नाही जनरल नाव माहिती आहेत का, म्हणजे वाघ, सिंह काय? अच्छा, बर 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 असं. हां, किंवा त्या पाण्याचं दही पण लावतात, म्हणजे हस्त नक्षत्राच्या पावसाच्या पाण्याचं दही लागतं असं. हो हो हो, ऐकलंय. तर नक्षत्राचं वाहन असतं म्हणजे नक्की काय हे मला माहीत नाही. म्हणजे ते कसं सिलेक्ट करतात हेही माहीत नाही. पण तुम्ही आता म्हणालात हस्त, तर मी कोकणामध्ये असं वाचलेलं आहे. म्हणजे साध्या शेतकऱ्यांसुद्धा फ्रेजेस माहीत असतात. म्हणजे हस्ताचा पाऊस हा हस्त करील मस्त, हस्ताचा पाऊस शेती मस्त करतो असं. किंवा सामान्य लोकांना, आता मी मागच्या वर्षी जेव्हा कोकणात गेलो होतो तर म्हटलं काय आपलं, माझं ज्ञान आता खूपच कमी झालं आहे तिथलं, तर म्हटलं आता काय पेरे झाले का, म्हणजे मेमध्ये गेलो होतो. तर तो साधा माणूस सुद्धा सांगू शकतो नाही आता 2 दिवसांनी रोहिणी पडतायत, त्याच्यानंतर पेरे सुरू होतात. तर रोहिणी पडतायत म्हणजे काय असा समजा प्रश्न विचारला तर रोहिणी पडतायत म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय? त्यावेळी सूर्य हा रोहिणी नक्षत्राचा जो 13 डिग्रीचा एरिया आहे त्याच्यामध्ये प्रवास करतोय. म्हणजे हे त्याला माहीत नसेल पण त्याला कळलेलं आहे. तो पंचांगवाल्याकडे जातो आणि म्हणतो रोहिणी केव्हा सुरू होत आहेत. इतकं ते म्हणजे आपलं खगोलशास्त्र याचा आपल्या प्रॉस्पेरिटीशी म्हणजे ॲग्रिकल्चर किंवा नॅव्हिगेशन याच्याशी सगळ्याशी संबंध आहे. पण वाहनाचा मला अर्थ माहिती नाही काय नक्की आहे. भारतीय ग्रंथांमधील ज्या चर्चा किंवा द्वंद्व अशी आहेत त्याचा वापर करून क्रिटिकल थिंकिंग स्किल्स मुलांमध्ये कशा पद्धतीने वाढवता येतील?
अगदीच. म्हणजे भारतीय ग्रंथ काही एक्सेप्शन्स आहेत, पण बरेचसे ग्रंथ जर तुम्ही बघितलेत तर काय आहे, डायलॉगच आहे. म्हणजे आता आपण भगवद्गीता घेऊया, कारण सगळ्यांना माहीत असते. तर म्हणजे अर्जुनाला तो विषाद झालेला आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर कृष्णाला जे खरं काही सांगायचं आहे ना, ते दुसऱ्या अध्यायामध्ये सांगून झालेलं आहे. त्यानंतर जर अर्जुनानं जर प्रश्न विचारला नसता, त्याचा प्रश्न असा आहे की इकडे तर तू मला बुद्धी ही सगळ्यात महत्त्वाची आहे, म्हणजे कर्मापेक्षा महत्त्वाची आहे सांगतोयस, पण मला कर्म करायला सांगतोयस युद्ध करायला. हा जर अर्जुनानं प्रश्न विचारला नसता तर आपलं काम खूप सोपं झालं असतं. भगवद्गीता खूप छोटी झाली असती, हे मी विनोदानं म्हणतोय. पण तशा प्रश्नोत्तरातूनच उत्तर झालेलं आहे. किंवा बाकी कोणतेही ग्रंथ, महाभारत घ्या, रामायण घ्या, हे प्रश्नोत्तरातूनच झालेलं आहे. तर ती आपली परंपराच आहे, संवाद ही आपली परंपराच आहे. आणि तुम्हाला आणखी काय प्रश्न होता त्याच्यामध्ये, म्हणजे क्रिटिकल थिंकिंग त्यातनं कसं आपल्याला मुलांचं कोणते निवडावेत असं तुम्ही स्पेसिफिक काही जर सांगू शकलात की या वयोगटासाठी? जनरल मी सांगू पूर्ण, म्हणजे साधारण 6 वर्षापासून ते साधारण 96 या वयोगटापर्यंत भगवद्गीता हा सगळ्यात उत्तम ग्रंथ आहे. तो एकदा सुरू झाला ना की माझा हा अनुभव आहे आणि विश्वास आहे की तुम्ही जर खरोखर भगवद्गीतेचा अभ्यास केलात ना, आता काही लोकांना फार डॉगमॅटिक किंवा असं वाटू शकतं, पण तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, कारण हा माझा अनुभव आहे. आय डोंट नीड अ फेथ, फॉर आय हॅव एक्सपिरियन्स. की तुम्ही जर करत गेलात ना तर तुम्हाला तुमच्याकरता जे सुटेबल आहे ना ते भगवद्गीता सांगायला लागते. इतकं की तुम्हाला जी लोकं भेटतात ना ती सुद्धा त्याच प्रकारची भेटतात. म्हणजे तुमच्या मनात जे विचार असतात ना, कदाचित ते फिल्टरिंग असेल, कारण तुम्हाला तो विचार मनात आहे म्हणून तो ती जेव्हा व्यक्ती भेटते तेव्हा आपल्याला वाटतं की हां हे मला पटतंय किंवा असं, पण खूप होतं. पण आता दुसरं मी उत्तर, माझा ग्रंथ आवडीचा म्हणजे न्यायदर्शन. पण मी तो अशा करता सांगत नाही, कारण कुणी जर न्यायदर्शनाला सुरुवात केलं आणि तो म्हणेल बापरे हा माणूस पण काहीतरी विचित्र आहे आणि हा ग्रंथ पण विचित्र आहे, त्याची पण वेळ येईल. म्हणून म्हटलं ना की जिथे आपलं आधुनिक विज्ञान संपतं तिथे न्यायदर्शन सुरू होतं. पण भगवद्गीता हे मला वाटतं सगळ्यांकरता रामबाण उपाय आहे. थोडं आता अजून पुढच्या टप्प्याकडे जाऊया. माध्यमिक शिक्षण जास्त, उच्च माध्यमिक शिक्षण, तेव्हा आधुनिक विज्ञान आणि जागतिक इतिहास मुलं शिकायला लागतात. याच्यामध्ये भारताचं योगदान त्यांना तटस्थपणे कसं आपण शिकवू शकतो? ते वय बाकी गोष्टींकडे अट्रॅक्ट होण्याचं जास्त असतं. करेक्ट. आणि फार चांगला प्रश्न आहे. आणि त्याला असं सोपं उत्तर असं नाही आहे. त्याच्यात आता मी सुद्धा एक्सपेरिमेंट करतो आहे. उदाहरणार्थ कसं आहे की मी जेव्हा स्वतः बोलतो किंवा मी लोकांना सांगतो, ते आता लोक काय म्हणूया फार चांगली आहेत आणि ते माझं ते आनंदानं मानून घेतात. पण माझ्या लक्षात येतं की ते खूप टेक्निकल असू शकतं किंवा ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल असं नाही. तर मी माझ्याबरोबर एक रिसर्च करणाऱ्या मित्रा देसाई म्हणूनच आहेत, म्हणजे महाराष्ट्रीयनच आहेत, साताऱ्याच्या आहेत, आता ऑस्ट्रेलियात असतात. तर त्यांना मी एकदा एक प्रोजेक्ट दिला की असे एक 10-12 सब्जेक्ट असे माझ्या डोक्यात आले, ते निवडून दिले आणि म्हटलं ह्याच्यावर असं की नॉव्हेलेटसारखं किंवा असं काहीतरी नॉव्हेल असं लिहावं. म्हणजे त्याच्यातून ते लोकांना शिक्षण दिल्यासारखं वाटत नाही, म्हणजे आपण औषध देताना जसं ते गोड करून देतो तसं. तर त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत, म्हणजे त्याच्याशीच रिलेव्हंट आहे म्हणून सांगतो. एक म्हणजे त्याचं नाव शीतळा, म्हणजे व्हॅक्सिनेशन ही टेक्नॉलॉजी भारतातून जगाबाहेर कशी गेली, युरोपमध्ये गेली याचं वर्णन आहे. आता व्हॅक्सिनेशन म्हटल्यानंतर तुम्हाला नाही उत्तर चालेल, पण पटकन नाव काय डोळ्यासमोर येतं जगातलं? आणखी कोणीही सांगू शकतं? व्हॅक्सिनेशन म्हटलं आपण की काय नाव येतं? सायंटिस्टचं एडवर्ड जेन्नर. बरेच लोक चुकीचं उत्तर लुई पाश्चर देतात, पण ठीक आहे, एडवर्ड जेन्नर असं उत्तर आहे. पण एडवर्ड जेन्नरचा जेव्हा जन्मसुद्धा झाला नव्हता तेव्हा भारतामध्ये इतकं सक्सेसफुल व्हॅक्सिनेशन सुरू होतं, त्याला ते इनव्हेरिएलेशन म्हणायचे. म्हणजे बनारस ब्राह्मिन्स, नंतर प्रयागराज ब्राह्मिन्स, वृंदावन ब्राह्मिन्स, ह्यांना इतकं माहीत असायचं की आता ही साथ येणार. त्यांना ते सायकल माहीत होतं 4 वर्षांनी येणार. ते आधीच निघायचे आणि ते जुनी जी लस आपण म्हणतो ना ती स्टोअर केलेली असून, आणि ते सगळीकडे जायचे भारतभर, म्हणजे भारतात आपल्याकडूनही जात असतील. पण हे फक्त बनारस ब्राह्मीण अशा करता सांगितलं की हे रिपोर्ट ब्रिटिश लोकांनी कलकत्त्याला लिहून ठेवलेले आहेत. आणि त्यांनी असं लिहिलं आहे की त्यांचा सक्सेस रेट हा 100% होता. ते म्हणाले आपली लोकं म्हणजे ब्रिटिश लोक यातला एकही माणूस या मेथडचा फायदा झाल्यामुळे गेलेला नाही स्मॉलपॉक्समध्ये. आणि ती मेथड मग नंतर एक हॉवेल म्हणून सायंटिस्ट होता, त्याने तर आणखी डिटेल जाऊन अभ्यास केला. ह्या सगळ्या गोष्टी एडवर्ड जेन्नरचा जन्म होण्यापूर्वीच्या आहेत. पण हे आता लोकांना माहिती नाही.
तर हे आपल्याला कसं सांगता येईल, तर ते आपल्याला स्टोरी फॉर्ममध्ये सांगता येतील. लोकांचे जे प्रश्न असतात किंवा डाऊट्स असतात की हे असं कसं काय शक्य असेल, ते मित्रा देसाईनं अत्यंत सुंदररित्या ते जे कॅरेक्टर आहे मुख्य, तारा म्हणून जी मुलगी इंडियन दाखवली, तिच्या तोंडामध्ये ते टाकलं आहे आणि मग तिचे आजोबा कशी त्याची उत्तरं देतात आपल्या ग्रंथांचा उपयोग करून, असं केलेलं आहे. मला वाटतं तो एक मार्ग झाला. अशी लेक्चरही असं उपयोग होऊ शकतं. पण तुम्ही मध्यम म्हणजे उच्च माध्यम असं म्हणताय, त्यांना म्हणजे आपण ते रिसर्च करतात का उच्च माध्यमिक म्हणजे नाही, रिसर्च नाही करत, तर त्यांना हीच पद्धत बरोबर आहे. किंवा मला वाटतं त्या काळामध्ये एवढं जरी त्यांनी केलं की खरोखर असे कोणते प्रॉब्लेम्स आहेत कोणत्याही क्षेत्रामध्ये की ज्याची उत्तर आपल्याला माहिती नाही. म्हणजे आईन्स्टाईन असं म्हटलेलं आहे की तुमच्याकडे 1 तास असेल तर त्यातली 40 मिनटं ही प्रॉब्लेम डिफाईन करण्यामध्ये घालवा आणि उरलेली 15 ते 20 मिनटं सोडवण्यामध्ये घालवा. बरेच वेळा काय होतं की आपण एक प्रॉब्लेम आहे असं म्हणतो आणि दुसरंच काहीतरी सोडवतो. लाईक परीक्षेमध्ये उत्तर न आलं तर कसं लिहितो आपण, तशी साधारण परिस्थिती असते. तर मला वाटतं ह्या काळामध्ये त्यांनी असं करावे की कोणत्या प्रश्नाची आपल्याला म्हणजे जे जगाकरता आपल्या मानवी जीवनाकरता महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा पर्यावरणाकरता, पण ज्याची उत्तर आपल्याला सापडलेली नाहीत, ते प्रश्न जरी लिहून काढले तरी मला वाटतं त्या वयाकरता ते योग्य होईल. दुसरा असा प्रश्न आहे की अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन किंवा वैद्यकीय क्षेत्रांमध्ये कसा IKSचा आपल्याला समावेश करता येईल? IKSचा समावेश तुम्ही म्हणालात इंजिनिअरिंग, व्यवस्थापन म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्ड, आर्किटेक्चरमध्ये थोडंफार सांगू शकेन कारण तो माझा तसा विषय नाही. पण व्यवस्थापनमधलं सांगतो की मी आता जनरल इलेक्ट्रिकला एक 20 वर्ष काम केलं आणि मिसेल्समध्ये होतो, बाकी बऱ्याच गोष्टीमध्ये होतो, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. पण मी कॉर्पोरेट ट्रेनिंगही केलं, म्हणजे फुल टाईम जॉब असं नाही, साईडला केलं. आणि मला म्हणजे अमेरिकेतली गोष्ट सांगतो, इतकं कम्फर्टेबल होतं की मी सहजपणे बोलताना असं व्हायचं म्हणून मी अगदी भगवद्गीता कोट करून मी शिकवत होतो. म्हणजे माझे एक 100 तासाच्या वरचे जीतले व्हिडिओज आहेत कॉर्पोरेट ट्रेनिंग करतानाचे आणि सहजपणे भगवद्गीता. कधी कधी जर असं वाटलं तर मी म्हणायचं की बाय द वे दिस इज अ रिलिजियस, इज इट ओके इफ आय गिव्ह द एक्झाम्पल. आता मी आपलं विचारायचो, ते ओके म्हणाले नाही तर मी सांगणारच आहे असं करून. पण त्यात तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की आता फायनान्सचा आपण विषय घेऊया की फायनान्समध्ये कसं शिकवावं, म्हणजे काय करावं. तर तुम्ही नसीब निकोलस तालेब नाव ऐकलं आहे फायनान्समधलं. तर त्यांची तुम्ही पुस्तकही वाचली असतील. तर समजा फूल्ड बाय रँडमनेस, ब्लॅक स्वान, अशी मी 2-3 पुस्तकं त्यांची वाचत होतो. आणि ते वाचताना मला असं वाटत होतं की कुठेतरी हे जे सगळं सांगतायत ना, म्हणजे छान होतं ते, हे कुठेतरी एक समरी आहे आपल्याकडे, कुठेतरी एका श्लोकात समरी आहे, पण ते मला लक्षात येत नव्हतं. मग एकदा मी शॉवर घेत असताना तो श्लोक आठवला. तो श्लोक असा आहे भगवद्गीतेतला 18व्या अध्यायातला की अधिष्ठानम तथा कर्ता कर्णमच पृथक्विदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. म्हणजे कर्म कशामुळे आपल्या हातून होतात त्याचे ते 5 प्रकार सांगितलेत. मी त्याचा उद्देशही वेगळा असेल भगवद्गीतेत सांगायचा, पण मला वाटलं बिंगो, हे जे 2-3 पुस्तकामध्ये नसीब निकोलस तालेब सांगायचा जे प्रयत्न करतायत ते व्यासाने किंवा कृष्णाने आपण म्हणूया एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. असं तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये मिळत जाईल. किंवा उद्धरेन आत्मना मानम, म्हणजे आपल्याकडे प्रॉब्लेम आहे, आता जरा तुम्ही काहीतरी करा, ह्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही तुमचा स्वतःचा प्रॉब्लेम म्हणजे बूट स्ट्रॅपिंगसारखाच तुम्हाला सोडवायला हवा आहे. किंवा आपल्याकडे दुसरी अशी एक आपल्या सेन्समध्ये म्हणूया की बरेच वेळा मला तरी लोक विचारतात की हे सगळं जगामध्ये वाईट चाललं आहे, आता पुढचा अवतार केव्हा येणार आहे. हां, मी म्हटलं तो अवतार आलेला आहे, पण भगवान राम आले तरी सुद्धा वानरानं युद्ध करावं लागलं, कृष्णानं तर युद्धच केलं नाही. म्हणजे शेवटी युद्ध तुम्हाला करायचं आहे. आणि कृष्ण पण तेच सांगतोय, म्हणजे व्यासही तेच सांगतायत. व्यास म्हणतात की हे जे सगळं आपल्या जगामध्ये जे ज्ञान आहे हे महाभारतात सांगतायत, हे सांख्य म्हणजे ॲनालिसिस त्याच्यामुळे निर्माण झालेलं आहे. आणि कृष्ण अनुगीतेमध्ये सांगतोय, दुसरी एक जी गीता आहे नंतर जाताना, त्याच्यामध्ये त्यातला मुख्य जर काही मुद्दा असेल तर तपोबलम ही साधनम. हे सगळं जे निर्माण झालेलं आहे हे अत्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करून आणि संशोधन करून झालेलं आहे, नुसतं काहीतरी बसून असं झालेलं नाही. म्हणजे त्यांनी केलं तसंच आपल्याला करायला पाहिजे. पण आपल्याला काहीतरी मॅजिकली काहीतरी देव येऊन अवतार येऊन काहीतरी करेल अशी अत्यंत मूर्खपणाची समजूत आपल्यामध्ये पसरलेली आहे. याच्यावरून मी असं ऐकलं होतं, मला माहिती नाही, की प्रत्येक युगामध्ये सुद्धा त्या 4 युगांचा एक काळ येतो. म्हणजे कलियुगात पण सत्ययुगाचा एक छोटा काळ असतो, तर असं असतं का? आता काय मी उत्तर देतो, पण तो कॅन ऑफ वर्म तुम्ही ओपन केलाय. त्याच्यामध्ये युगाच्या अनेक डेफिनेशन आहेत. एक अरुण उपाध्याय म्हणून खूप आपले भारतीय म्हणजे ज्ञान परंपरेचे उत्तम संशोधक आहेत, रिटायर्ड IPS ऑफिसर आहेत आपल्या ओडिशामधले.
त्यांनी आपल्या सगळ्या ग्रंथातून युगांच्या 26 व्याख्या एकत्र केल्या आहेत. त्या जेव्हा मी वाचल्या तेव्हा मला वाटलं ते 26 म्हणजे खूपच कमी नंबर आहे, म्हणून मी आणखी शोधून कडून 10 ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये. पण या 26-36 मध्ये खूप मोठा नंबर होईल म्हणून मी असं 4 डिवाईड केलं आहे त्याला. त्याच्या डिटेल सांगत बसत नाही, पण तुम्ही जसं म्हणाल तसं असू शकेल. म्हणजे तुमची ही आपण काय म्हणूया 37वी व्याख्या असं सुद्धा म्हणता येईल आणि ते कुठेतरी असेल. पण असं आहे की काळ असा त्याचा फक्त युगाचा अर्थ आहे, पण तो कॉन्टेक्स्टमध्ये इतकं बदलतं ना की आपण जी अशी एक रिजिड डेफिनेशन करून ठेवलेली आहे की कलियुग म्हणजे 4,32,000, ती खरी ॲस्ट्रॉनॉमीची डेफिनेशन आहे. त्याचा आपल्या इतिहासाशी काडीचा संबंध नाही आहे. तर कसं होतं माहिती आहे का, तुम्ही आता म्हणालात तसं की परत युग येतात का, असं म्हटलेलं आहे आपल्याला. रोज आपण 4 युगातून जातो, प्रत्येकजण योग 4 युगातून जातो असं ऐतरेय ब्राह्मण, म्हणजे याचा ऋग्वेदाशी कनेक्टेड ब्राह्मण ग्रंथ आहे तो, नाही तर ते ब्राह्मण वगैरे करत बसतील लोक. त्याचा कसा संबंध आहे म्हणून सांगतो की तो असं म्हटलं कलव, म्हणजे असं तुम्ही म्हटलंय की कलव शयानो भवती. तुम्ही जेव्हा झोपलेले असता ना तेव्हा कलियुगात असता, तुम्ही उठून बसता तेव्हा द्वापारमध्ये येता, उभे राहता तेव्हा त्रेतायुगामध्ये, आणि मग ॲक्च्युली काम करायला लागता म्हणजे चालणं, म्हणजे हे कामासाठी मेटाफोर म्हणून वापरलं आहे, तेव्हा तुम्ही सत्ययुगात असता. कृतम संपद्यते चरण, आणि म्हणून चरयवेती चरयवेती चरयवेती, सतत कार्यमग्न राहा. म्हणजे एका दिवसात आपण हे सगळे 4 युग केलं, तर एका मोठ्या युगामध्ये 4 युग झाली तर काय आहे. किंवा अनेक त्याचे वेगळे अर्थ आहेत. जसं आईन्स्टाईन म्हणाला ना की तुम्ही एखाद्या सुंदर व्यक्तीबरोबर बसला असाल, सुंदर मुलीबरोबर बसला असाल तासभर तरी मिनिट वाटतं, आणि हॉट प्लेटवर बसला असाल मिनिटभर तर तास झाल्यासारखा वाटतो. आता हे जे त्याचं वर्णन आहे, हे वर्णन आपल्याकडे सुद्धा मिळतं. म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणून एक मोठे भक्त होऊन गेले, कृष्णाचे भक्त होते. त्यांनी फार काही लिहिलं नाही, त्यांच्या नावावर 8 श्लोक आहेत, पण त्यातला एक श्लोक युगाकरता म्हणून सांगतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांना अगदी इतके ते कृष्ण भक्त होते की अगदी मनात सुद्धा त्यांचा विचार कृष्णाचा आला नाही तर त्यांना दुःख व्हायचं. त्याने असं म्हटलेलं आहे युगायितम, त्याच्यात युगवर्ड आला, युगायितम निमेषण, म्हणजे ब्लिंकिंग ऑफ एन आय, एवढ्या काळाकरता, आता पुढचं ते सांगणार आहेत काय होतंय, तो मला युगासारखा वाटतो. केव्हा चक्षुषा प्रावृषायितम, आणि माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागतात. ओके, शून्यादितम जगत सर्व, मला पूर्ण जग सगळं शून्यमय झालं असं वाटतं. गोविंद विरहेण मी, जर गोविंदाचा विरह झाला तर मला पूर्ण जग शून्य वाटतं, माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागतात, आणि एक निमेषासारखा जो सेकंद असतो तो मला युगासारखा लांब वाटायला लागतो. हे सायकोलॉजिकल युग आहे, हे प्रत्यक्ष झालेलं नाही. अशा अनेक डेफिनेशन आहेत. जे मोठे जे आपल्याकडे जे नंबर आपण वापरतो ते ॲस्ट्रॉनॉमीचं युग आहे, त्याचा इतिहासाशी काडीचा संबंध नाही. आणि आपण वापरतो ना इव्होल्युशन करता, आपण वापरतो की हा पिरियड होता, तो पिरियड होता, तर ते पण एक प्रकारची युग आहेत. तर युगांच्या डेफिनेशन भरपूर आहे, त्यामुळे तुमची 37वी मला मान्य आहे. ज्या काही युनिव्हर्सिटीज आहेत ज्या IKS साठी गंभीरपणे अभ्यास विभाग एखादा किंवा संशोधन केंद्र काढायची ज्यांना इच्छा आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना भगवद्गीतेचा सल्ला सांगतो की त्यांना आपल्या 16व्या अध्यायातल्या ज्या दैवी प्रवृत्ती आहेत ना, म्हणजे वृत्ती आहेत, त्या आणाव्या लागतील. त्यातल्यात बाकी सगळ्या माहिती आहेत, पण 2 महत्त्वाच्या म्हणजे काय, सगळ्या ज्या त्या 26 आहेत त्या 26 सांगत बसत नाही, पण त्या सँडविच केलेल्या कशा आहेत माहिती आहे का. वरची जी स्लाइस आहे ना ती अभयम, फिअरलेस, आणि जी बॉटमची स्लाइस आहे ती नम्रता, अमानिता. त्याच्यामध्ये तुम्हाला फिअरलेस व्हावं लागेल. बाकी सगळ्यांनी केलं आहे तेच मला करायचं आहे, मी टू असं करायचं असेल तर होणार नाही. किंवा बाकी काय म्हणतील हा जर तुम्हाला, म्हणजे जर एखाद्या संस्थेला जर तो विचार असेल तर नाहीच होणार काही. म्हणजे जे काही झालेलं आहे ना ते सगळ्या रिव्होल्युशनरी लोकांनी, तुम्ही बघा ना, कोपर्निकस घ्या, आईन्स्टाईन घ्या, तर ह्यांना काही पहिल्यांदाच कोणी गळ्यात हार नाही घातले. तसं जर केलं ना, म्हणजे फिअरलेस आणि नम्र, म्हणजे फिअरलेस अशा करता की जे कोणी ट्राय केला नाही ते सुद्धा ट्राय करायची आपली हिंमत, म्हणजे त्या इन्स्टिट्यूटची हिंमत पाहिजे. आणि नम्र अशा करता की फॉल्स स्टार्ट्स होऊ शकतात. तुम्ही एखादा प्रयत्न केला तो चुकीचा जाऊ शकतो, तर मी कल्पा म्हणतो ना, माय बॅड, माझं चुकीचं झालं म्हणू शकता. लोक ॲक्च्युली आर व्हेरी फॉरगिव्हिंग. म्हणजे अमेरिकेत तर मी आता R&D मध्ये काम केलं ना, म्हणजे तुम्हाला खरोखर सांगतो असं झालेलं आहे की $1 मिलियन ब्लो ऑफ केलेले आहेत मी, म्हणजे काम झालं पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही, त्यालासुद्धा ते अवॉर्ड देतात. म्हणजे द्यायचे की फार छान केलं, छान, लवकर एका वर्षातच $1 मिलियन उडवले. सो NEP आता जे आलंय 2020 त्याच्यानुसार IKS त्याच्यामध्ये समावेश करण्यासाठी बरेचसे संरचनात्मक बदल केलेले आहेत, पण ते पुरेसे आहेत असं वाटतं का तुम्हाला? आता हा ट्रिकी प्रश्न आहे थोडा. पुरेसे आहेत का, तर कधीच आपण सॅटिस्फाईड नसतो, हॅपी नसतो. पण मला वाटतं ते ओव्हरऑल जे स्ट्रक्चर आहे ना ते त्यांनी असं ब्रॉडली डिफाईन केलं आहे, फार निटीग्रिटी डिटेल्समध्ये गेले नाही आहेत. हे एका अर्थानं ते त्याची स्ट्रेंथ आहे.
म्हणजे आता अमेरिकेमध्ये आपण वर्ड वापरतो ज्युरिस्प्रुडन्स, म्हणजे असं एक ब्रॉड फ्रेमवर्क दिलेलं असतं, पण त्याच्यात नक्की काय क्वालिफाय होईल काय क्वालिफाय नाही होणार हे तुमच्यावर ठेवलेलं असतं. आणि अगदीच जर तुम्ही बाहेर गेलात तर ते तुम्हाला विचारू शकतात की हे हाऊ डू यू डिफाईन दिस किंवा हाऊ डू यू जस्टिफाय इट. मला वाटतं त्या दृष्टीने ते फ्रेमवर्क चांगलं केलेलं आहे. आणि जसं मी म्हटलं की फिअरलेस आणि नम्रता पाहिजे असं, ह्या जर दोन्ही गोष्टी घेतल्या ना, आणि मला माहिती आहे आता म्हणजे मी मागच्या 1.5 वर्षामध्ये अनेक IITsमध्ये गेलो, IIMsमध्ये गेलो, बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो, मेडिकल कॉलेजेस गेलो, अगदी हायस्कूलपर्यंत गेलो. तर जे लोक IKS ज्यांना वापरावं लागतं आहे, आता मी जैन युनिव्हर्सिटीमध्ये होतो बेंगलोरला, असं 250 सायन्स फॅकल्टीला मी अर्धा दिवस घालवला त्यांच्याबरोबर. तर ते खूप क्रिएटिव्ह विचार करत आहेत त्याच्यामध्ये. तर मला वाटतं की ते फ्रेमवर्क पुरेसं आहे असं नाही म्हणत, पण फार उत्तम तो स्टार्ट आहे. आणि त्यांनी इतकं ओपन रीतीनं करून ठेवलं आहे की तुम्हाला फ्रीडम दिलं आहे, म्हणजे तुम्ही डिफाईन करा IKS काय. इनफॅक्ट असं होतं आहे की बरेच ठिकाणी मला बोलवतात की म्हणजे असं विचारलं जातं की तुम्ही IKSवर लेक्चर द्यायला या, आणि मग तेच विचारतात की अच्छा म्हणजे निलेशजी नक्की IKS म्हणजे काय. मग मी तोच आपण प्रश्न उलटा करू शकतो की तुम्हाला काय वाटतं आहे प्रत्येकाला. आणि ते मला वाटतं त्यांनी म्हणजे काय म्हणूया गव्हर्नमेंटनं किंवा एज्युकेशन मिनिस्ट्रीनं ते डिफाईन नाही केलं हे एका अर्थी खूप चांगलं आहे. बऱ्याच लोकांना तो चॅलेंज झाला आहे की अरे आम्हाला काही गायडन्सच दिलेलं नाही आहे. पण एका अर्थानं ते तुमचं भाग्य समजा ना, यू डिफाईन इट, म्हणजे यू कॅन टेक अ लीड. तुम्ही अक्षरशः लीड घेऊन तुम्ही सांगू शकता की IKS म्हणजे हे. ते तुम्हाला जर पटत नसेल तर सांगा मग तुम्हाला काय वाटतंय. म्हणजे आपण म्हणतो ना फर्स्ट पर्सन ॲडव्हान्टेज, तसं करता येणं खूप शक्य आहे. आता रूढार्थानं किंवा औपचारिक ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्याच्या बाहेरच्या कुणाला स्वतंत्र एखाद्या व्यक्तीला किंवा समाज संस्थांना जर IKS वाढीसाठी काही भूमिका घ्यायची असेल तर ते काय पद्धतीने ती घेऊ शकतात. म्हणजे रूढ संस्था सोडून बाहेरची लोक म्हणजे कोण, उदाहरणार्थ कोण. म्हणजे आता मी ह्या सिस्टीमचा एक भाग आहे, बरोबर, पण एखादी गृहिणी आहे समजा, किंवा शिक्षण संस्थांच्या बाहेरची एखादी व्यक्ती आहे किंवा एखादी सामाजिक संस्था आहे, त्यांना असं वाटतंय की याच्या वाढीसाठी आपण काहीतरी प्रयत्न करावेत, तर ते काय पद्धतीने करू शकतात. आता आपण घेऊया की समजा इंडिव्हिज्युअल रिसर्चर्स घेऊया बाहेरचे, म्हणजे माझ्यासारखी लोक कोणत्या, म्हणजे मी काही इन्स्टिट्यूटमध्ये कनेक्टेड आहे, पण असा कनेक्टेड नाही की ते मला होस्टेज पकडू शकतात. कशामुळे, म्हणजे जर हे झालं तर बाबा आहे असं केल्यासारखं. तर ते फ्रीडमच आहे. म्हणजे ॲक्च्युली फ्रीडम जर नसेल ना, म्हणजे शिक्षकाला जर फ्रीडम नसेल तर इनोव्हेशन होणारच नाही, पिरियड. म्हणजे वरून जर सतत हे काहीतरी असेल तर होणारच नाही. आता तुम्ही गृहिणींचं विचारलं, थोडंसं तुम्हाला आपल्या इतिहासाचं म्हणून मागे घेऊन जातो की जेव्हा भगवान कृष्ण सांदीपनीच्या आश्रमामध्ये होते, आणि भगवान कृष्णांची ड्युअल डिग्री आहे, म्हणजे व्रतस्नातक आणि विद्यास्नातक. त्यांनी असं वर्णन आहे की ते सगळ्या 64 कला ते रात्रंदिवस अहोरात्र असा अभ्यास करून अगदी अल्प काळामध्ये त्यांनी सगळं ते प्राप्त केलं. बाय द वे आता आपण ग्रॅज्युएशन करतो तेव्हा वेगवेगळे गाऊन आणि ते कॅप असतं, तर स्नातकचा अर्थ माहिती आहे का, म्हणजे ग्रॅज्युएशन येते, म्हणजे गुरु शिष्याला स्नान करत असे, म्हणून तर तिथून वर्ड स्नातक आलेला आहे. आणि दोन्ही होत्या, म्हणजे ज्याला काही अभ्यासात इंटरेस्ट नाही पण तरीसुद्धा डिसिप्लिन असतो त्याच्याकरता व्रतस्नातक झाली, तर त्यांना दोन्ही डिग्री मिळाल्या थोडक्यात सांगायचं. मग ते गुरुदक्षिणेची वेळ आली, तेही त्यांनी अट पूर्ण केली, ते आता निघाले. आणि मग सांदीपनी म्हणाले आता म्हणजे काय आशीर्वाद मागून घे. तर कृष्ण म्हणले ठीक आहे आता जायची वेळ झाली. ते म्हणे नाही रे, माझ्या समाधानाकरता मागून घे. मग त्यावेळी जो कृष्ण आशीर्वाद मागतो तो असा आहे, तो म्हणतो की मातृ हस्तेन भोजनम, आणि त्या म्हणजे घरचं खाणं मिळावं, फास्ट फूड खाऊ नये असा त्याचा अर्थ आपण म्हणूया आत्ताच्या काळाकरता. पण त्याच्यामध्ये मला असं ॲड करावं असं वाटतं ते म्हणजे असं की मातृमुखेनं शिक्षणम, म्हणजे गृहिणी काय करू शकते. इनफॅक्ट तुम्हाला दुसरी महात्मा गांधींच्या आश्रमातली कथा सांगतो. त्यांनी नई तालीम सुरू केलं होतं ना, आता आपण NEP म्हणतोय तसं नई तालीमची गोष्ट. तर तिथे त्यांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही हा विषय शिकवा, भूगोल शिकवा, तुम्ही हा विषय शिकवा. तशा तिथे एक वृद्ध महिला होत्या आणि अगदी अशिक्षित महिला आपण म्हणूया, त्यांना सांगितलं तुम्ही इतिहास शिकवा. तर त्यांना आश्चर्य वाटलंच, पण इतर सगळ्या लोकांसुद्धा प्रचंड आश्चर्य झालं की अरे ह्या काय इतिहास शिकवणार म्हणून. त्या पण म्हणाल्या की बापू मला तर काही येत नाही, म्हणजे मला तर वाचता पण येत नाही. तर म्हणे कोण वाचायला सांगतंय तुम्हाला, तुम्ही आत्ता इतकं तुमचं आयुष्य झालेलं आहे, तुम्ही तुमच्या लहानपणापासूनच्या आत्तापर्यंतचा तुमचे अनुभव आणि तुमच्या गोष्टी सांगा. कारण इतिहास म्हणजे नक्की काय आहे. धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेशम समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते, म्हणजे केस स्टडीज सांगायचे आहेत ना. तर प्रत्येक आपल्या आयुष्यामध्ये काय झालं आणि मग त्याच्यावर आपण कशी मात केली संकटावर, हेच सांगायचं आहे. सो तशा अर्थानं कोणतीही गृहिणी
आणि गृहिणीचं काय, पुरुषलिंगी काय असे शब्द होतो, हे सगळे करू शकतात. इंडिव्हिज्युअल रिसर्चर्स करू शकतात, इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूट्स करू शकतात आणि आता करायला लागलेले आहेत. म्हणजे मला अगदी केरळपासून ते साधारण लखनौपर्यंतच्या काही इन्स्टिट्यूट्स माहीत आहेत. म्हणजे इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूट्स आहेत. रूढ अर्थानं त्या अकॅडमिक नाही आहेत, पण ते IKS मध्ये एंट्री करायला लागलेले आहेत. तुम्ही आता जे स्नातक आणि ग्रॅज्युएशन म्हणला त्याच्यात आपल्या तैत्तिरीय उपनिषदातल्या शिक्षावल्लीमध्ये जे आहे ते सत्यम वद धर्मंचर, ते कन्व्होकेशनच हे आहे का? अगदी 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 त्याचा उल्लेख आधी कुठे आढळलाय का? नाही, तेच कन्व्होकेशन आहे ना. आता ते गुरु शिष्यामधले शॉर्ट नोट्स आहेत. म्हणजे उपनिषद म्हणजे शॉर्ट हँडमध्ये आपण म्हणतो तसं आहे ते. म्हणून ते ॲब्स्ट्रॅक्ट सारखं आपल्याला येतं. म्हणून अगदी नीट सांगितलं नसतं की हे कन्व्होकेशन चाललं आहे किंवा आता क्लासरूम चालले अशा याच्यामध्ये. पण त्यातसुद्धा गुरुनी सांगितलेलं फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं आत्ताच्या गुरुनी तसं सांगायला ते महत्त्वाचं आहे की त्याच्यात असं म्हटलं आहे ना की आमच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच घ्या, बाकीच्या असतील त्याचंच सेवन करा, नो इतरांनी. आमच्यामध्ये सुद्धा वाईट गोष्टी आहेत. म्हणजे हे केवढं फिअरलेसनेस आहे ना गुरुमध्ये, की माझ्यात सुद्धा काही वाईट गोष्टी आहेत त्या घेऊ नका, माझ्यातल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्या. तेच आपल्याला करायला पाहिजे. पुढचं जागतिक दृष्टिकोन आणि सांस्कृतिक संवाद यावर आपण जाऊया. प्राचीन भारतीय खगोलशास्त्र आणि कालमापनाच्या संदर्भातल्या आपल्या कार्याला जागतिक शैक्षणिक क्षेत्रात प्रतिसाद कसा मिळतो? खूप उत्तम. अकॅडमियामध्ये ज्या आपल्या कॉर्पोरेट इन्स्टिट्यूट्स आहेत त्यातल्या, म्हणजे आता मला नंबर नाही सांगता यायचा, पण आता लिंक्डइनमध्ये, आणि मला ते खूप आनंदाची गोष्ट वाटते, म्हणजे विशेषतः भारतीय, कारण त्यांनाच रामायण महाभारत कळतं म्हणून, असे अनेक आपल्या कंपन्यांचे छोट्या आणि मोठ्या CEOs आहेत की ते मला फॉलो करतात, मला इंडिव्हिज्युअली नोट्स लिहितात. आता अकॅडमियामध्ये सुद्धा असे कितीतरी लोक आहेत की ते म्हणतात की अरे वा वा काय झालं आहे. मग मी त्यांना सांगतो की बाहेर येऊन ते बोला, कारण जोपर्यंत ते बाहेर येऊन बोलत नाही तोपर्यंत लोक मला विचारत राहतात पण अकॅडमियाने ॲक्सेप्ट केलं आहे का. त्याचा मला फरक पडत नाही. याचं पण कारण सांगतो तुम्हाला की बऱ्याच पण कन्सेन्सस बिल्ड व्हायला पाहिजे. याचं असं प्रिन्सिपल असं आहे की इफ समथिंग इज बिल्ड बाय कन्सेन्सस इट इज नॉट सायंटिफिक. इफ समथिंग इज सायंटिफिक इट डज नॉट नीड अ कन्सेन्सस. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो का ह्याच्यावर काय मतदान घ्यायचं का पुढच्या मतदानाच्या वेळी? नाही, पूर्व दिशेचं ज्ञान द्यायचं आणि सगळे बघून करू शकतात. माझं जे संशोधन आहे ना ते तसंच आहे. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतं इतकं ते प्रत्यक्ष प्रामाण्यानं थोडंसं प्रयत्न करावे लागणार खगोलशास्त्र समजून घ्यायला. फक्त खगोलशास्त्र नाही, एक 20 वेगवेगळी विज्ञानं समजून घ्यावी लागतील, कारण तेवढा माझा तो पुरावा आहे. पण ते समजून घेतलं तर पुढे काही ते लोकांना कठीण, म्हणजे त्याच्याकरता शिक्षणाची गरज नाही. आपल्याला जर जेवण येत नसतं बनवताना तेव्हा वाटतं फार कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे तुम्ही करत असाल की हे ते तुम्हाला नाही जमणार वगैरे, पण खरं तसं सोपं आहे. ती पद्धत तीच असते. कुठचंही तुम्ही विज्ञान घ्या, म्हणजे खगोलशास्त्र माझा अभ्यास म्हणून मी तुम्हाला सांगतो, खरं काहीच कठीण नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या 4-5 महत्त्वाच्या गोष्टी असतात ना, खगोलशास्त्रातसुद्धा 4-5च महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जेनेटिक्समध्येच तसं आहेत. माझे एक छान मित्र आहेत आणि आपल्या महाराष्ट्रीयन आहेत आणि उत्तम त्यांचं अभ्यास आहे आणि त्या मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत आणि मॉलिक्युलर जेनेटिसिस्ट आहेत, डॉक्टर रश्मी कुलकर्णी म्हणून. तर त्या आता जेनेटिसिस्ट आहेत. तर माझा एक जेनेटिक्सचा पुरावासुद्धा मी महाभारताचा दिलेला आहे. म्हणजे तो इतर कोणी अभ्यास केलेला, मोनिका कार्मिन म्हणून. तर ते म्हणतात हे तुम्हाला कसं कळतं? ते म्हटलं ते मला पण कळत नाही. मला कसं कळतं? याचं कारण असं आहे की एकदा तुम्हाला ती पद्धत समजली ना विज्ञानाची, तर कोणतंही नवीन विज्ञान तुम्ही अगदी 2-4 दिवसामध्ये आत्मसात करू शकता. आता रॅपिड फायर राऊंड आहे. 10 वर्षांखालील प्रत्येक मुलाने ऐकायला हवा असा भारतीय ग्रंथ कोणता? भगवद्गीता. तुम्ही उत्तर देऊ शकाल मी काय देईन म्हणून. तुमचा सगळ्यात आवडता श्लोक? उद्धरेन आत्मनामानम. बूटस्ट्रॅपिंग. दुसऱ्याच्या याच्यावर अवलंबून राहू नका, स्वतःच शोधून काढा. व्यास की वाल्मिकी? खरं खूप कठीण आहे, पण एकच उत्तर द्यायचं असेल तर व्यास. तुम्ही जर संशोधक नसतात तर काय केलं? शिक्षक. अरे वा. भारताबाबत सर्वाधिक चुकीचा अंदाज लावणारा परदेशी विचारवंत कोण? चुकीचं लावणारं तर बरेचच आहेत. बरोबर अर्थ लावणारे मला थोडेसे माहिती आहेत. मी आता जोसेफ कॅम्बेल सारखा एखादा माणूस घ्या, किंवा आता आपल्याकडे डेव्हिड फ्रॉले, तुम्ही नाव ऐकलं असतं, म्हणजे वामदेव शास्त्रीचं त्यांचं नाव आहे. माझे सगळे ते मित्रही आहेत. जेफ्री आर्मस्ट्रॉंग म्हणून उत्तम लोक आहेत. आणि जोसेफ कॅम्बेल अशा करता म्हटलं की भारताचं म्हणजे आपल्या सनातन किंवा भारतीय संस्कृती हे मी अभ्यास करत होतो, पण ती मला खरी कळायला लागली जोसेफ कॅम्बेल यांचं भारताबद्दलची पुस्तकं वाचून. म्हणून मी त्यांनाही गुरु मानतो माझे.
तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा देणारे समकालीन भारतीय विचारवंत कोण? समकालीन म्हणजे किती म्हणायचंय तुम्हाला समकालीन? म्हणजे मी असे म्हटलं तर म्हणजे आत्ता ते नाही आहेत, पण मी माझा जन्म झाल्यानंतर ते होते. तर म्हणजे अनेक नाव आहेत, पण एकच नाव घ्यायचं झालं तर विनोबा. आपल्याला जर 6 वर्षांच्या मुलाला IKSच्या आधारे खगोलशास्त्र शिकवायचं असेल तर कुठून सुरुवात करायची? रात्री बाहेर जाऊन नक्षत्र दर्शन करायचं. एका शब्दात धर्म कसा सांगाल? अभ्युदय. आपले पंतप्रधान जे आहेत मोदीजी, त्यांच्या बरोबर जर तुम्हाला 60 सेकंद मिळाले IKS या विषयावर बोलण्यासाठी तर काय बोलाल? त्यातला आता मी इतिहास म्हणून माझा विषय म्हणून सांगतो, कारण IKSचे अनेक विषय आहेत, त्याच्यामध्ये 60 सेकंदात सांगायचं आहे म्हणून सांगतो की हे आत्ताचं सगळे जे प्रकार आहे त्याच्यातला सगळा गोंधळ विसरा. आत्तापासून आपल्याला मागे सुरू करायचं आहे. तर महाभारत 7500 वर्षापूर्वी, रामायण 14,000 वर्षापूर्वी, आपलं ऋग्वेद नक्की 21,000 वर्षापूर्वी, आपली नक्षत्र सिस्टीम जी आहे ती नक्की 28,000 वर्षापूर्वी, बृहद्रथ इक्ष्वाकू डायनेस्टीतला एक राजा 35,000 वर्षापूर्वी, आणि असं आता 60 सेकंदांवरून मागे जात नाही, 70,000 वर्षापर्यंत मागे जाता येतं. आणि हा जो पुरावा आहे हा अत्यंत वैज्ञानिक पुरावा आहे, अत्यंत तर्कनिष्ठ असा पुरावा आहे, इम्पेरिकल असा पुरावा आहे. नो इफ्स नो बट्स, टर्न देम इनटू टेक्स्ट बुक्स. मस्त. दैनंदिन जीवनात सहज आपल्याला घालता येतील लहान मुलांच्या अशा 5 गोष्टी कोणत्या? त्यातली 5वी गोष्ट तुम्हाला सांगतो की मातृ हस्तेनं भोजनम म्हटलं ना की ते म्हणजे खरं हल्ली कठीण होतं, चॅलेंजिंग होतं, कारण बऱ्याच मदर्स ह्याही काम करतायत, त्यामुळे कठीण आहे. पण तो जरी विचार केला ना की आपण काय खातोय, तर मी म्हणेन मातृहस्तेनं भोजनम, म्हणजे ते जर नुसता विचार केला, ते एकत्र केलं. मी माझ्या 6 वर्षाच्या मुलीला कुकिंग शिकवत होतो, तिला ते टाकतासुद्धा यायचं नाही फोडणीमध्ये, तर त्याच्याकरता 2 स्टेपची मी लॅडर घेतली. आणि त्याचा एक फायदा झाला की जे काही कुक व्हायचं ना ते कधी तिनं चांगलं झालं नाही असं म्हटलं नाही. तर मातृहस्तेनं भोजनम. सूर्यनमस्कार सांगा 12 घालायला त्यांना. भगवद्गीता म्हणूया, पण भगवद्गीता समजा नसेल मराठी लोकांकरता तर मी सांगतो, कारण माझ्या आईनं मला ते सुरू केलं म्हणजे विनोबांची गीताई. कारण ह्याचे 2 फायदे होतात. एक तर तुम्हाला गीताई सुरू केल्यानंतर म्हणजे लहान मुलाला सुद्धा आणखी भाषांतर बघायला जावं लागत नाही. म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सह म्हणजे काय असेल असं होतं, पण त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडुचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया, हे लहान मुलाला सुद्धा लगेच कळून जातं. बघ म्हणजे आपल्या मराठी ह्याच्याकरता तरी मी सांगेन गीताई सुरू करा. गीताईसारखं काही चांगलं नाही असं मी म्हणेन. आणि म्हणजे 5 गोष्टी सांगायच्या आहेत. सॉरी, व्यायाम सांगितला, हे सांगितलं. आपण बेसिक तर हे काही लावतच असतो, म्हणजे सवयी तर चांगल्या लावतच असतो. दुसरं असं आपण म्हणतो की संध्याकाळी म्हणजे रात्री झोपताना गोष्ट सांगायची, पण त्या गोष्ट इमॅजिनरी कशा सांगायच्या? पंचतंत्र हे इमॅजिनरीच आहे, इनफ इमॅजिनरी. पंचतंत्रातल्या सांगा, रामायणातल्या सांगा, महाभारतातल्या सांगा, तुमची उजळणी होऊन जाईल, त्यांनाही नवीन गोष्टी काहीतरी मिळतील. आणि त्यांना जे फ्री वाचायचं असेल म्हणजे व्होरॅशियस रीडर, आता हे मी बायस्ड आहे, ते जर करता आलं तर करा, पण नाही तर त्यांना ज्याच्यामध्ये काही इंटरेस्ट निर्माण होतोय त्याच्यात करू दे. म्हणजे कुणाला डान्समध्ये इंटरेस्ट असतो तर त्यांना ते करू दे, कुणाला संगीतात असतो तर ते करू दे, कुणाला क्रिकेट खेळायचं ते खेळू दे, आणि कुणाला वाचायचं असेल तर वाचू दे. खूप छान सगळ्या प्रश्नांची सर तुम्ही उत्तरं दिलीत आणि वेळात वेळ काढून आमच्या इथे आलात. असेच पुन्हा पुन्हा या. प्रश्न संपले नाहीयेत, पण आता आपण थांबूयात, वेळ झाली. धन्यवाद. धन्यवाद.